हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आजचा वार होता मंगळवार आणि तुम्ही बघू शकता तर ही माझ्या किचनची खिडकी आहे, म्हणजे त्या खिडकीमधून मागच्या साईडचं पूर्ण आपण बघू शकतो। तर तुम्ही आता बघू शकता की पावसाळ्याचे जे दिवस आहेत तर ते आता चालू झालेले आहेत, त्यामुळे जे आकाशामध्ये आभाळ आहे तर ते सतत येत राहतं। त्याचबरोबर म्हणजेच आता जी फुलं असतात तर ती देखील कधी कधी झाडांना येत नाहीत, कारण जास्त पाऊस झाल्यामुळे ज्या कळ्या असतात तर त्या गळून पडतात। पण मला म्हणजेच जशी फुलं हवी असतात तर तशी मला ती मिळून जातात। तर जसं की तुम्हाला सांगितलं की आज मंगळवार होता, तर आपण जो आपल्या घरामध्ये जो मंगल कलश असतो तर तो आपण मंगळवारी किंवा शुक्रवारी बदलू शकतो। म्हणजेच त्याची जी पानं असतात त्याच्यामध्ये जे आपण पाणी ठेवतो कलशामध्ये तर ते देखील तुम्ही या दिवशी बदलू शकता। त्याचबरोबर जो कळस तुम्ही म्हणजेच मंगल कलश म्हणून ठेवलेला आहे तुमच्या घरात तर तो या दिवशी तुम्ही क्लीन करू शकता। म्हणजेच हिवाळ्यामध्ये आपली जी भांडी आहेत तर ती म्हणजेच काळी पडत राहतात, तांब्याची जी भांडी आहेत तर ती लवकर काळी पडतात। त्यामुळे तुम्ही आठवड्यातून 2दा नाही तर 3दा तरी जी भांडी आहेत देवांची ती तुम्ही नक्की आवर्जून घासत जा, जेणेकरून आपलं जे देवघर आहे तर ते देखील दिसायला खूप छान दिसतं आणि म्हणजेच आपल्याला एक पॉझिटिव्ह म्हणजेच एनर्जी निर्माण होते आपल्या देवघरामध्ये आणि आपल्या जे आजूबाजूचं वातावरण असतं तर ते देखील पॉझिटिव्ह होतं। तर मी देखील म्हणजेच मंगळवारी शुक्रवारी किंवा रविवारी म्हणजेच जी देवांची भांडी आहेत तर ती सर्व क्लीन करून घेत असतो। म्हणजेच आताच काल परवा दिवशी मी जी देवाची सर्व भांडी आहेत तर ती मी क्लीन केली होती। म्हणजेच रविवारी सुट्टी असते त्यामुळे मग जी काही म्हणजेच वरची कामं असतात तर ती आपण रविवारी करू शकतो। आणि ज्या देखील म्हणजेच बहिणी माझ्या जॉबला असतील तर त्यांना देखील मी एक सांगेल की तुम्ही जी देवाची भांडी आहेत तर तुम्ही आठवड्यातून किमान एकदा तरी नक्की घासत जा, नाहीतर ती काळी भांडी तशीच राहतात आणि ती देखील मग नंतर आपण जेव्हा पूजा करतो तर तेव्हा आपलंच मन पूजेमध्ये लागत नाही। तर अशा प्रकारे तुम्हाला की जे सांगितलं आज मंगळवार होता तर मंगल कलशाचं जे पाणी आहे तर ते देखील मी चेंज करून घेतलं आणि जो तांब्या आहे मंगल कलशाचा तर हा देखील मी क्लीन करून घेतला। जे तांदूळ आपण मंगल कलशाखाली ठेवतो तर ते देखील तुम्ही या दिवशी बदलू शकता आणि जे तुम्ही श्रीयंत्र किंवा कवड्यांच्या खाली देखील जे तांदूळ ठेवता तर ते देखील तुम्ही या दिवशी नक्की बदला। आणि जे तांदूळ तुम्ही यूज करता तर ते तांदूळ तुम्ही नंतर पक्ष्यांना किंवा तुमच्या निर्माल्यामध्ये टाकून द्या आणि जे तुम्ही आता नवीन तांदूळ यूज करणार असाल तर ते तुम्ही मग या जागी वापरा। तर अशा प्रकारे जो मंगल कलश आहे तर तो मी सर्वात पहिल्यांदा म्हणजे प्लेटमध्ये जे तांदूळ आहेत तर ते ठेवतो, म्हणजेच खाली ठेवत नाही, जेणेकरून जर आपण तांदूळ तसेच खाली ठेवले तर त्यांचं म्हणजेच आपले जे वस्त्र असतात देवांचे तर ते देखील खराब होतात। त्यामुळे शक्यतो तुम्ही प्लेटचाच वापर करा। तर ही जी तांब्याची प्लेट आहे तर ही देखील मी इथे आल्यावरच घेतली होती, त्यामध्ये मी तांदूळ टाकून घेतले आणि तांदूळावरती थोडंसं हळदी कुंकू आपल्याला टाकायचं असतं। त्यानंतर त्याच्यावरती मी तांब्या ठेवून घेतला। त्यानंतर आज मी जी पानं आहेत म्हणजेच आंब्याची तर ती आणली होती, तर म्हटलं आज ती लावून द्यावं कळसाला, कारण आता आंब्याची पानं म्हणजेच उपलब्ध होऊन जातात सहजपणे। त्यामुळे मग जी आंब्याची पानं होती तर ती मी लावून घेतली, त्यावरती जो श्रीफळ आहे ते मी ठेवून घेतला आणि जे मंगळसूत्र तुम्ही बघत आहात तर हे देखील म्हणजेच मला छान वाटतं देवांना सजवण्यासाठी, त्यामुळे मग मी गावाकडे जेव्हा गेलो होतो तेव्हा मी घेऊन आलेलो आहे। आणि जी नथ देखील तुम्ही बघत आहात तर ती देखील आपण जेव्हा मंगल कलशाला लावतो तर तेव्हा आपलं मंगल कलशाचं जे रूप आहे तर ते खूप उठून दिसतं। त्यामुळे तुम्ही बघत असाल माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये की मी त्याचा यूज म्हणजेच करतो माझ्या पूजेमध्ये, दर पूजेमध्ये। तर अशा प्रकारे आता मंगल कलश देखील मी तयार करून घेतला आणि त्यानंतर आता देवपूजा करायची होती। तर आजचा मंगळवार होता तर या दिवशी म्हणजे आपण मंगळवारी कापूर जाळला पाहिजे आपल्या घरामध्ये। तर ही भीमसेनी अगरबत्ती आहे, जर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की मी कोणत्या प्रकारची अगरबत्ती यूज करतो आणि ह्या मी कोणाकडून बनवल्या, कारण आपल्याला सतत म्हणजे जे कापूर असतो तर तो जाळणं होत नाही। त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही अगरबत्ती जरी लावून दिली तुमच्या घरामध्ये पूजा करताना तर आपलं जे वातावरण आहे तर ते देखील पॉझिटिव्ह होतं आणि म्हणजेच या अगरबत्तीचा वास म्हणजे आपण जेव्हा कापूर जाळतो तर जसा वास येतो तर तसाच वास या अगरबत्तीचा आहे। तुम्ही नक्की एकदा तरी यूज करून बघा आणि जर तुम्ही यूज करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला त्याचा रिझल्ट कसे आले। तर अशा प्रकारे आता जी अगरबत्ती आहे तर ती मी लावून घेतली, त्यानंतर जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करून घेतला। त्यानंतर जी फुलं मी आता आणली होती म्हणजेच सकाळी मी आंघोळ झाली की सर्वात पहिल्यांदा जी फुलं आहेत तर ती आणून घेतो, कारण मग नंतर भेटतात नाहीत भेटत, त्यासाठी सकाळी आंघोळ झाली की पहिलं काम म्हणजे फुलं आणून घेणं आणि त्यानंतर मग जी काही म्हणजे साफसफाई असते ती करत असतो आणि त्यानंतर मग जी काही देवपूजा करायची असते तर ती मी करत असतो। तर म्हणजेच मी देवघर कशा प्रकारे तयार केलं याचा देखील सविस्तरपणे मी व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। तर आता जी फुलं मी आणली होती तर ती आता मी हळूहळू देवांना वाहून घेतली। म्हणजेच त्या देवांना आपण लाल फुले वाहतो, म्हणजेच गणपती बाप्पा महालक्ष्मी देवीला आपण लाल फुले वाहतो, तर त्यांना मी लाल जास्वंदाची फुले वाहून घेतली। आणि दत्तात्रय महाराजांना आपण म्हणजेच पिवळी फुले वाहतो तर महाराजांच्या फोटोना, तर मी ती जी पिवळी म्हणजेच ही जराशी व्हाईट देखील फुलं आहेत तर ही मी वाहून घेतली। त्यानंतर आजचा वार होता मंगळवार, त्यामुळे म्हणजेच आपण मंगळवारी देवीची म्हणजेच आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो। तर त्यासाठी हा जो रांगोळीचा साचा आहे माझ्याकडे कुलदेवी प्रसन्न, तर हा
आम्ही रांगोळीचा साचा आज म्हणजेच काढला होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच जे देवघर मी तयार केलेलं होतं तर ते म्हणजेच एक थर्मस होता, तर त्याच्यावरती मी तयार केलं होतं आणि त्याच्यावरती म्हणजे जे वस्त्र आहे तर ते मी अंथरलं होतं. पण आता मला म्हणजेच मोठ्या साईजची जी फरशी असते तर ती मिळून गेली, कारण म्हणजे माझ्या मनामध्ये इच्छा होती की आपण रांगोळी म्हणजेच आपल्याला वस्त्रावरती काढता येत नाही, त्यासाठी अशा प्रकारे खाली काहीतरी एक बेस लागतो. त्यासाठी ही जी तुम्ही फरशी आता खाली बघत आहात तर ही खूप मोठ्या साईजची फरशी आहे. म्हणजेच म्हणजे मी मनामध्ये विचार केला होता की असं काहीतरी भेटून जावं आणि मला ते भेटून देखील गेलं. म्हणजेच महाराज आपल्या मनामध्ये जे असतं तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतात. त्यानंतर जी रांगोळी आहे तर ती मी काढून घेतली. म्हणजेच हा जो रांगोळीचे साचे असतात तर ते आपल्या डेली लाईफमध्ये आपल्याला खूप युजफुल ठरतात. म्हणजेच ज्यांच्याकडे वेळ नसतो रांगोळी काढण्यासाठी तर त्यांनी आवर्जून जे रांगोळीचे साचे आहेत त्यांचा उपयोग करावा. आणि आपली जी पूजा असते तर जेव्हा आपण रांगोळी काढतो तर तेव्हा ती आपली जी पूजा आपण करतो तर तेव्हा ती खूप छान दिसते आणि आपल्याला देखील प्रसन्न वाटतं. म्हणजे दिवसभर आपण म्हणजे जॉबला देखील जात असू तर आपल्याला एक समाधान वाटतं की आज पूजा झाली, म्हणजेच आजचा दिवस आपला खूप छान जाईल. त्यानंतर जी महाराजांची एक माळ जप आहे तर ती मी करून घेतली आणि नित्यसेवेमधले आपले दररोजचे जे 3 अध्याय वाचायचे असतात तर ते देखील मी वाचून घेतले. आणि त्यानंतर जी महाराजांची आरती आहे ती मी करून घेतली. आणि यानंतर आता जो स्वयंपाक आहे तर तो मला करायचा होता. त्यानंतर मग ऑफिसला देखील जायचं होतं. तर जे माझे जुने व्ह्यूवर्स असतील त्यांना माहिती असेल की मी जॉबला आहे आणि स्वामींच्या कृपेने मला कमी वयामध्ये जी जॉब आहे तर ती मिळून गेलेली आहे आणि ती पण सरकारी जॉब आहे. त्यामुळे स्वामींचे जेवढे मी आभार मानतो तेवढे कमीच आहेत आणि स्वामींकडून मी एकच अपेक्षा करतो की माझ्याकडून त्यांची जेवढी सेवा होईल तर तेवढी ते करून घेतीलच. तर आणि जे काही सेवा मी आता करणार आहे इथे तर त्या देखील मी तुमच्यासोबत व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. लवकरच आता आपले जे सण आहेत तर त्यांना देखील सुरुवात होणार आहे आणि मी म्हणजेच बाहेर गावी राहून कशाप्रकारे सण साजरे करतो त्याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.